विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता ऐसा भक्तांचा अंकित ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराला गोपीला वियला चाला तुका मने आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका हरी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या विपाया ठविला चित्ता तरी ते आपुली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभवती हृदय हे आपुले सौपालुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता भगवान स्वरूप
सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आपल्या पुढ्यात कीर्तन सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरू तुकोबाराय यांचा आहे. ह्या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय जो परमात्मा कुठे थांबत नाही, कुठे वाकत नाही आणि कुठे झुकत नाही, पण तो परमात्मा कुठे वाकतो, कुठे झुकतो. काही माणसाची एखादी कमजोरी असतो बरं का, लगेच माणसं बोलू का, ती कमजोरी त्याची काय, तो कुठे झुकतो, कुठे वागतो आणि कुठे थांबतो, कोणाच्या अंकित होतो, त्याचं दिग्दर्शन म्हणजे गायलेल्या अभंगाची पद आहे. विठ्ठल असू. या पदांना भाव सुमनाने आकार देण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण सकाळच्या प्रहरी या दिव्य मंडपामध्ये, विचारांच्या मंडपामध्ये एकत्रित झालेलो आहोत. मी एक शब्द बोललो सकाळची प्रहर, अजून काही बादर उठले नाहीत. विठ्ठल असू. हे ग्रामस्थ मंडल तीर्थक्षेत्र ओवली या ठिकाणी होणारा हा भगवान गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव. आपलं भाग्य आहे की आपण ह्या आयुष्यामध्ये एक त्रिवेणी संगम पाहिला. कालचा दिवस स्वातंत्र्य दिन, भगवान गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज या वारकरी संप्रदायाचा एक फार मोठा खांबा आणि त्यांचा आपण जन्मोत्सव रात्री केला. याला आपल्या मराठी भाषेमध्ये बड्डे म्हणतात. विठ्ठल असतो. या ठिकाणी हा चाललेला उत्सव हरिभक्तीपरायण माधव स्वामी पुणेकर, शांताराम भाऊ जयवंत भिवंडी, सीताराम महाराज शाडकर, सावलाराम बाबा महाराज डोंबिवली, काशीनाथ बाबा काल्हेर यांच्या आशीर्वादाने चिंतामण महाराज भादवड, मच्छिंद्रनाथ महाराज, निर्मलनाथ महाराज, बालयोगी कैलास महाराज, महंत महानंद महाराज, श्री मारुती बापू, अनंत नाना पाटील आणि मोतीराम बोवा ओवली यांच्या प्रेरणेने हा सुरू असलेला उत्सव किती वर्ष झाले हो? 114 वर्षे. जुनाट जुगादीचे नाणे. 114 वर्ष झाली. 100 वारकरी व्हायला पाहिजे होते. विठ्ठल म्हणजे आमच्या डोंबिवलीपेक्षा जुना असा उत्सव आहे. डोंबिवलीपेक्षा जुना आहे. ह्या ग्रामस्थांना आणि धन्यवाद देतो. ही सेवा माझ्याकडे आमच्या उज्ज्वलाताई ह्या गावच्या कीर्तनकार कुठेही कुठल्याही गावात होत नाही. जिथे काटकोणे चालतात, राजकारण चालतो, तिथे कीर्तनकाराला पुढाकार नाही. पण या गावात कीर्तनकार आहे. आमचं भाग्य आहे. आमच्या गावात 3-4 कीर्तनकार झाले. सावलाराम बाबांची कृपा की ते तिथे येऊन राहायचे आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचा आशीर्वाद. ते आता काय सांगायचं, बाबांची एवढा आमच्यावर उपकार आहेत. मी नवीनच कीर्तनकार झालो. ते स्वप्नात येऊन सांगितले, अनंता फेटा कसा बांधतो रे? बापरे, मी तो तिरपा फेटा बांधायचा. हे बघ असा फेटा बांधायचा. ओवी कशी पाठ करतो रे? तर लिहून घेतो. लिहून नाही, 2 तुकडे अगोदर पाठ करायचे आणि 1.5 तुकडा नंतर पाठ करायचं, म्हणजे ओवी लवकर पाठ होतो. बरं तुम्हाला पण सांगतो हा, नाही तर मग तुम्ही अर्धात कराल. विठ्ठल अभंग कुठलाही घ्या, कीर्तनकार स्वतंत्र आहे, पण समयोजना म्हणजे समयाला धरून तो अभंग असला पाहिजे आणि त्या अभंगाची भूमिका त्या कीर्तनकाराला कळली पाहिजे, असं ते मला सांगायचं. विठ्ठल विठ्ठल असो. तेव्हा या ठिकाणी आमचे अशोक पाटील जुने मित्र, हे सगळे माणसं मित्र मंडळी ही सगळी ओळखीची असतात, पण प्रत्येकाचं नाव घेणं या व्यासपीठावर शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल ग्रामस्थ मंडळ ओवली यांना धन्यवाद देतो की आपण हा असा त्रिवेणी संगमाचा उत्सव या ठिकाणी 114 वर्षे करत आहात. इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, फुले वेचिता ती भरू कलेश आला. आणि या भागात मी जवळजवळ हिशोब, मला बरेच लोकांनी फोन केले की जवळजवळ 8 सप्ते 8 उत्सव चालू आहेत, पण सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे ओवली. विठ्ठल
आपण भगवान गोपाल कृष्ण 5000 वर्ष प्लस झाली पण अजून विसरत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष झाली बरोबर काल, अजून विसरत नाही. का? आपल्याला 10 वर्षाचा आमदार माहीत नाही ना, 10 वर्षाचा खासदार पण माहीत नाही कोण होता या भागात, पण 750 वर्ष झाली अजून माणसं विसरत नाही. महाराज त्या आलंदीकराने संकल्प केला होता, जयाची या द्वारे सोन्याचा पिंपल, ज्याच्या द्वारात सोन्याचा पिंपल आहे, मग कलश लोखंडाचा का? म्हणून त्याने संकल्प केला की कलश पण सोन्याचा झाला पाहिजे. आणि म्हणून कितीचा संकल्प केला होता? 13 किलोचा कलश बनवायचा. पण काय लोकांची भावना आहे, 25 किलो सोन्याचा एकत्रित झाला आणि त्या 25 किलोचा सोन्याचा कलश बनवला. आणि काल त्याची मूर्तमेर म्हणजे माऊलींच्या आणि त्या याच्या मंदिरावर त्या कलशाची स्थापना झाली. फार मोठं वैभव, आलंदी नगरी गजगजली होती आणि दुमदुमली होती. विठाला आणि म्हणून सगळीकडे उत्सवांचा आणि सगळीकडे उत्सव चालू आहेत. 7-7 दिवसाचे 8-8 दिवसाच्या माऊलींचा आणि बड्डे जोरात झाला पाहिजे याकरता ते उत्सव चालू आहेत. म्हणून आम्ही एक संकल्प केलेला आहे, तुम्हाला आताच निमंत्रण देतो. 1 जानेवारी 2026 ते 8 जानेवारी 2026 माऊलींचं जीवनचरित्र आमचे गावदेवी मंदिर हेदुटणे या ठिकाणी होणार आहे. ती कथा माझ्याकडेच आहे. जमलं नाही तसं जमत नाही, आवड असली तर सवड मिळतो. सगळ्यांनी 1-1 दिवस तरी या, हेच तुम्हाला निमंत्रण. विठाला असो. तेव्हा हा उत्सव फार मोठ्या जोमाने करता भगवान नक्की संतुष्ट असतील की मी जन्माला आलो मथुरेत पण माझा उत्सव होतो वौलीत. विठाला आणि माणसाने कार्य करायचं असेल तर देवाचं आणि संतांचं करावं. जीवाचं काय कार्य करणार आपण? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत नातू पंतू तोही तैसा झाला. महाराज जीवाकडून कुठलं कार्य होत नाही आणि म्हणून जीवाचं बड्डे करून काही फायदा नाही. आपल्याला तारखा पण माहीत नाही, रोज बड्डे. ते केकवाल्यांचे धंदे खूप वाढले. विठाला असो. तेव्हा हा भगवान गोपाल कृष्ण आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज या महाराष्ट्राचं एक वैभव आहे. महाराज इतर भागामध्ये आपण जर भारतात फिरलो तर संतांना देव व्हावंसं वाटलं. महाराज पहा ना तुम्ही, शुक याज्ञवल्के दत्त कपिल मुनी हरिसी जानोनी हरीच झाले. पण या महाराष्ट्राचा असं वैभव आहे की देवाला संत व्हावं वाटलं. लोपले ज्ञान जगी देव लालायित झाला आणि संतांच्या रूपाला. लोपले ज्ञान जगी हित निनोती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाला वाटलं आपण संत झालो पाहिजेत, कारण हा महाराष्ट्र हा संतांचा आहे. महाराज संतांचा. तिकडे देवभूमीमध्ये आपलं स्वागत आहे पण इकडे संतभूमीमध्ये आपलं स्वागत आहे. विठाला महाराज या संतांचं वैभव आहे.
मी तर नेहमी सांगतो आपला 13वा पण व्यवस्थित होईल की नाही सांगता येत नाही, पण एका रेड्याला संगत घडली त्याची समाधी झाली महाराज. अजून पुढे जाऊन सांगतो, मंदिराकरता खांब असतात, पण माऊलीने ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाकरता मंदिर झालं, हे महाराष्ट्राचं वैभव आहे. असो तेव्हा अशा 2 महात्म्यांचा महापुरुषांचा हा संगम आणि त्यांचा जन्मोत्सव आणि त्या उत्सवाची आज सांगत आहे. सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करायची असते बरं का. वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे, परमार्थामध्ये काही दंडक नाही. सुरुवात कोण करतो शेवट कोण करतो काही कळत नाही, पण परमार्थामध्ये सुरुवात झाली की त्याची शेवट करावं लागतं. जसा उत्सव 1 दिवसाचा असो, 10 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, महिन्याचा असो, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच करावी लागतं. काल्याचा कीर्तन हा प्रसादाचा कीर्तन असतो. प्रसादे सर्व दुःखानं हानिरशोपजायते प्रसन्न चेतसु ह्यासु बुद्धिपर्येव तिष्ठते देखे अखंडित प्रसन्नता अथिजेथ चित्ता तेथ रिग्णे नाही समस्ता संसार दुःख मग भिन्नया सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा माझा प्रसाद जान तेव्हा संपूर्ण झाला. महाराज प्रसादेस तू प्रसन्नता. आपण 4-5 दिवस सेवा करतो ना, 7-8 दिवस, त्या सेवेचा परिणाम शेवटच्या दिवशी आपला चेहरा प्रफुल्लित होतो ना. येताना किती टेन्शन असतो, मुलांना न्यायची की नाही, गेल्यानंतर बसायचं कुठे, चपला कुठे करायच्या, कीर्तनकार दिसेल की नाही, चपला दिसतील की नाही, असतं ना टेन्शन. नाही का तुमच्याकडे? कीर्तनकार पण दिसला पाहिजे, चपला पण दिसल्या पाहिजेत. बरं कीर्तन मध्यांतर आल्यानंतर जेवायला कधी बसायचं? पहिल्या पंक्तीला बसला तर सगळ्या भाज्या येत नाही, शेवटला बसला तर अर्ध्या संपलेल्या असतात, मग बसायचं किती टेन्शन. पण एकदा कीर्तन ऐकलं ना की माणसं एकदम रिलॅक्स होतात. मग ते सेवेला लागतात, जेवायला मिलो नाही ते नाही मिलो सेवा करतात. आणि कीर्तन ऐकून पण ज्याचा चेहरा पडलेला असेल आपण समजायचा याचा मुलाला पाणीच लागला नाही. विठाला असतो. तेव्हा आज प्रसादाचं सांगतेचं कीर्तन गाड्याला पुढे धावतो आणि म्हणून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली. सेवेकरता आम्ही बरोबर 10 वाजता आलो होतो, पण 2-3 गल्ल्या चुकलो. खरं म्हणजे ती कमान आम्हाला एकदम सोपी पडतं, पण त्या कमानीतून रस्ताच नाही म्हणून 2-3 गल्ल्या फिरून 10 मिनटं लेट झालो. 10 मिनटं लेट केला तर चालेल ना? कोणीच बोलायला तयार नाही. विठाला असं सेवेकरता आपल्या समोर गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. ह्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्या परमात्म्याची यथार्थ ओळख करून त्याची कमजोरी काय, तो कुठे पाहत नाही, कुठे वाकत नाही, कुठे झुकत नाही. पण मी मगाशी म्हणून गेलो, प्रत्येक माणसाची एक कमजोरी असतो आणि म्हणून त्याची कमजोरी शोधली, तो कुठे झुकतो, कुठे वाकतो आणि कुठे थांबतो. थांबत नाही, कोणाच्या अंकित होतो, त्याचा लेखाजोखा म्हणजे हा अभंग आहे. विठाला या अभंगाची भूमिका सांगतो तुम्हाला. प्रत्येक अक्षर हा मंत्र आहे बरं का. या सनातन धर्मामध्ये आपली मुलाक्षर किती आहेत हो? ते पण मी सांगू. तुम्ही ABCD शिकायला लागले ना. माझा पोरगा नुसता इंग्लिशच शिकला पाहिजे, माझा पोरगा इंग्लिश शिकला पाहिजे. बरं आईनं ब बोलायचं ते पण विसरलं ना, ते मम्मी बोलायला लागले. मम्मी बोलता बोलता ते बरोबर येतो ना, मॉम बोलायला लागले. 2 वर्ष थांबा. 2 तो पोरगा मम्मी बोलणार नाही ना मॉम बोलणार नाही. लोकांना ओळख करून देताना तो सांगेल हा आमचा बॉम्ब. विठाला मराठीतली मुलाक्षर 26 आहेत आणि 2626 ते मंत्र आहेत महाराज. 2626 मंत्र आहेत. फक्त आपल्याला त्याची कल्पना आहे. अजून पुढे सांगतो, प्रत्येक झाड हा औषधी आहे बरं का. आयुर्वेदामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर प्रत्येक झाडाचा औषध होतो. प्रत्येक झाड हा औषधी आहे. पुढे जाऊन सांगतो, प्रत्येक माणूस हा कामाचा आहे, फक्त त्याची योजना केली पाहिजे. आपण योजना केली पाहिजे. बघा इथे योजना करणारा असतो ना, काहींना पत्रिका वाटायला आवडतात, त्याच्याकडे पत्रिका द्यायच्या. काहींना पावत्या फारायला आवडतात, त्यातलं ते काम द्यायचं.
काहींना झाडू मारायला आवडतं, त्याला ते काम द्यायचं. काहींना देखरेख करायला आवडतं, त्यानं ते काम द्यायचं. काहींना स्वयंपाक करायला आवडतं ना, त्यानं ते काम द्यायचं. काहींना नुसतं तिथे फेऱ्या मारायला आवडतात, मग ते काही मोकट नसतात, कुत्री टोन घालतात ना नंतर, त्यांना ते काम द्यायचं. काही घरही थांबतात, मग ते काय मोकट आहे का? जर सगळीच कीर्तनाला आले ना, घरी चोरी झाली तर ते सांभाळायचं कोणी? ते पण कामाचे असतात. विठाला प्रत्येक माणूस हा कामाचा आहे, फक्त आपल्याला त्याला ते काम सांगता आलं पाहिजे, बरं का? नाही तर मग भलतंच काम भलत्याला दिलं तर जमत नाही. वाजवणाऱ्याला वाजवणारच काम दिलं पाहिजे, बरं का? गाणाऱ्याला आणि त्याला तिकडे बसवला, याला इकडे उभा केला तर जमणार नाही. म्हणून योजना करणारा असला पाहिजे. दुसरा मुद्दा सांगतो. माणसं 3 ठिकाणी झुकतात. एक धनापुढे, दुसरे मानापुढे आणि तिसरा आहे प्रेमापुढे. 3 ठिकाणी झुकतात, बरोबर आहे ना? विठाला धनापुढे झुकणारी माणसं. महाभारतामध्ये एक दृष्टांत आलेला आहे, ज्यावेळेला आणि भागवतामध्ये पण आलेला आहे. परीक्षिती राजाला तक्षक दंश होणार होता, बरोबर? परीक्षित ऐकला ना तुम्ही, समजतं ना मी काय बोलतो ते? परीक्षिती राजा फार मोठा राजा होऊन गेला, ज्याला आईच्या गर्भामध्ये भगवंतानी दर्शन दिलं होतं. तो परीक्षिती पांडवांचा नातू आणि उत्तरेचा मुलगा. विठाला पण माणसं कधी बिघडतील सांगू शकत नाही. शिकारीला गेला, शिकार मिळाली नाही, एका ऋषीचा अपमान केला, त्याच्या मुलाने शाप दिला की ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला त्याला 7 दिवसात तक्षक दंश होऊन आणि तो मरून जाईल. महाराज, ज्या मुलाने शाप दिला होता तोच मुलगा दरबारात येऊन सांगू लागला, महाराज मी तुम्हाला पाहिले नव्हते, पण माझ्या मुखातून शब्द निघालेले आहेत आणि ऋषींचे शब्द कधी खोटे होत नाही. जयांचे बोल सुबटा, कालाग्नी रुद्रांचा वसवटा, जयांचे नि बोले फुकटा, जोडती सिद्धी. एखाद्याला आशीर्वाद दिला तर सर्वस्व कल्याण आणि शाप दिला तर सर्वस्व बर्बादी. आणि म्हणून त्यांचे शब्द कधी खोटे होत नाही. महाराज सावध हो आणि याच्यातून सुटण्याचा प्रयत्न कर. परीक्षिती राजा त्या क्षणी तसाच निघाला, सर्व संघ परित्याग केला आणि गंगेच्या तीरावर निघाला. महाराज, जो येईल त्याला विचारायचं माणसाने सदा सर्व काल काय करावं आणि मरण जवळ आल्यानंतर काय करावं. 2 प्रश्न घेऊन गेला होता, पण त्यांनी दौंडी दिली की मला तक्षक दंश होणार आहे आणि जो कोणी माझा विष उतरेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. आणि म्हणून बरेच वैद्य आणि त्या रस्त्याने निघाले होते, मांत्रिक त्या रस्त्याने निघाले होते. त्याच्यामध्ये कश्यप नावाचा एक मांत्रिक आला होता आणि तो त्या तक्षकाने पाहिला. माणसाच्या भक्तीचा तेज हा चेहऱ्यावर दिसतो, बरं का? मालकरी झाला आणि चेहरा प्रफुल्लित झाला तर आपण समजायचं त्याला माल मानवली, आणि जर बारीक होत चालला विठाला माणसाचा चेहरा असा पाहिल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे. त्या दिवशी डोंबिवलीचे 2 नगरसेवक बोलतात, महाराज तुमचं वय होत चाललं पण चेहरा चमकतो, तो बरं वारकरी चमकलाच पाहिजे तेव्हा तुम्ही मालकरी व्हाल. विठाला आणि म्हणून त्या तक्षकाने त्या कश्यपाला गाठला आणि विचारलं कुठे निघालात. तो बोलतो काय सांगायचं, आयुष्यभर भजन करत राहिलो, नुसते मंत्र जपत राहिलो, पण घरची माणसं सांगतात गरिबी हटाव. आता आयतीच संधी आलेली आहे, जर परीक्षिती राजाला तक्षक दंश झाला आणि मी जर तो विष उतरला तर मला अर्ध राज्य आयतच बक्षीस मिळेल आणि त्याच्याकरता मी निघाल. असं तो काय बोलतो कश्यप माहिती आहे, तो तक्षक काय बोलतो माहिती आहे, जर तुला तो मंत्र काय त्याला तक्षक दंश होईल कधी आणि तू त्याचा विष उतरशील कधी आणि तुला राज्य मिळेल कधी, त्यापेक्षा मी तुझी परीक्षा घेतो आणि जर माझ्या परीक्षेला पास झालास तर तो अर्ध राज्य देणार होतो पण मी अख्खं राज्य तुला देतो. महाराज इथे तो झुकला, महाराज इथे झुकला त्या तक्षकाने. आणि काय परीक्षा घेतली असेल महाराज ऐका बरं का. एका चाप्यावर ब्राह्मण चढला होता सकाळी सकाळी फुलं तोडण्याकरता पूजेकरता. त्या चाप्याला जाऊन त्यांनी कडकडून अशी मिठी मारली आणि असा जोराने दंश केला की एका क्षणात तो चापा वालून सुकून मोकळा झाला आणि वर असलेला ब्राह्मण मरून पडला. काय विष असेल हो, काय पावर असेल. झाड मरून पडला आणि वर चढलेला ब्राह्मणही मरून पडला.
पण हा कश्यप नावाचा ब्राह्मण एवढा मंत्रिक जबरदस्त होता महाराज, त्याने असे मंत्र मारले की एका क्षणात त्या चाप्याला नवीन पालवी फुटली आणि मेलेला ब्राह्मण पण जिवंत झाला. त्या पातालातला राजा कश्यप असल्यामुळं राज्याचं सर्व संपत्ती दिली आणि त्या कश्यपाला तिथूनच परत पाठवला. मला सांगा, हा कश्यप धनापुढे झुकला. जर परीक्षितीपर्यंत पोहोचला असता तर भागवत वेगळा घडला असता. विठ्ठल विठ्ठल असे पण आपल्यामध्ये लोक आहेत. जास्त पैसा मिळाला त्याला मत, त्याचं घ्यायचं याला मत. माणसं धनापुढे झुकतात. दुसरा आहे मानापुढे झुकतात. जर मान मिळाला तरच. महाभारतामध्ये ज्या वेळेला राजशिव यज्ञ चालू होता, राजशिव यज्ञ, इकडे ही चांडाल चौकडी बसली होती. कोण? दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा आणि कर्ण. तेव्हा त्यानं समजलं की हस्तिनापुरामध्ये राजशिव यज्ञ चालू आहे आणि म्हणून त्या दुर्योधनाने सांगितलं, मला मामा जाण्याची इच्छा अजिबात नाही, पण आलाच निमंत्रण तर तिथे मला वित्तमंत्री म्हणजे खजिनदार नेमला तरच मी जाणार, अन्यथा जाणार नाही. विठाल विठाल पहिला धनापुढे झुकला, हा मानापुढे. इकडे निमंत्रण आल्याबरोबर चांडाल ही चौकडी निघाली. तिथे योजना करणारा भगवान गोपाल कृष्ण होता, वेशीवरच थांबला होता. या 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 दुर्योधना या लवकर. अरे सगळी खाती वाटप झाली, एकच खाता रिकाम आहे. बोलतो कोणता? वित्तमंत्री. टालीवर टाली. मामा बोललो होतो ना, वित्तमंत्री असेल तरच थांबेन, अन्यथा नाही. आणि म्हणून यज्ञाला सुरुवात झाली. यज्ञाला सुरुवात झाली. संध्याकाळी यज्ञ थांबला की ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची असतात. भोजन झाल्यानंतर दक्षिणा द्यायची असतात. तिकडनं ऑर्डर आली, याला 500 रुपये द्या, की 1000 रुपये द्यायचा. एखाद्याला 2000 रुपये द्यायला सांगितली, हा 5000 द्यायचा. संपवायचे. त्याचं म्हणणं काय होता, यांचा खजिना लवकर संपला पाहिजे, रिकामा झाला की बाकीचे ब्राह्मण बिना बिदागीचे जातील आणि याने शाप देतील. अंतरीची बुद्धी खोटी, भरले पोटी वाईट. शेवटच्या दिवशी पूर्णाहुती झाली पण खजिना काही संपत नाही. आता याने विचारायचं कोणाला ते पण प्रश्नच असतं ना. हा जाऊन कृष्णाला विचारतो, काय रे कृष्णा, मी यांची संपत्ती संपवायच्या मागे होतो, ती दुप्पट झाली, काय कारण आहे? त्यावेळेला भगवान सांगतात, अरे योजना करणारा मी आहे. तुझ्या उजव्या हातावर सरळ रेषा आहे, ती धनरेषा असतं. लगेच बघू नका. त्याच्या हातावर सरळ रेषा. आता आपल्या सगळ्या काहीची आहेत. सरळ रेषा असतं ना, त्याच्या हातात धन वाढतं बरं का पोरीनो, लक्षात ठेवा. आता लगेच नका बघू, घरी गेल्यावर निरीक्षण करा. आपला का संपतं? विठाला. अरे तुझ्या हातावर धनरेषा होती आणि म्हणून तुला खजिनदार नेमला होता. परिणाम असा झाला, सगळे ब्राह्मण संतुष्ट झाले महाराज. सगळे ब्राह्मण संतुष्ट झाले. जेथे 200 मिळणार होते तिथे 500 मिळायला लागले. 1000 मिळणार होते तिथे 2000 मिळाले. तुम्हाला जर 500ची बोली असेल ना, 1000 मिळाले, किती संतुष्ट व्हाल? अंतकरण संतुष्ट झाला. सगळ्यांनी आशीर्वाद दिला. पांडवांचा यज्ञ सफल झाला. पण याने विचारलं, आता काय करू? त्यावेळेला भगवान सांगतात, काहीच करू नको, त्याच्यावर बिबवा घाल. काय सल्ला दिला? म्हणून पोरीनो लक्षात ठेवा, हातावर हात काला करू नका. महिलांनी हात काला करू नका आणि पुरुषांनी हात पांढरा करू नका. विठाला विठाला. सकाळी सकाळी तुम्हाला सवय असते ना, आता गेला ते सगळे कोलगेट आले ना, त्याच्यामुळे गेला. नाही तो म्हाताऱ्या, बापरे, मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा. मला हे सांगायचं आहे की दुर्योधन न थांबणारा, पण तिथे मान मिळाला आणि म्हणून त्या ठिकाणी थांबला. बरं का. एक धनापुढे झुकला, एक मानापुढे झुकला. पण आमचा परमात्मा धनापुढे पण झुकत नाही आणि मानापुढे पण झुकत नाही. का? त्याच्याकडे सगळी संपदा आहे. समर्थाच्या घरी सकळ संपदा, नाही तोटी कदा कासयाची, नाही तोटे कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा
कासया संगती पंगती देवास वेगळे 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 नित्य नित्य जोडे हेची साथ नित्य नित्य जोडे हेची साथ नित्य नित्य जोडे हेची साथ संगती पंगती देवास वेगळे नित्य नित्य जोडे त्याची साथ नित्य नित्य जोडे त्याची साथ नित्य नित्य जोडे त्याची साथ त्याची साथ महाराज तो धनापुढे झुकत नाही आणि मानापुढे झुकत नाही का तो पूर्ण आहे. ओम पूर्णमिदं पूर्णमिदा पूर्णास्य पूर्णमुच्यते पूर्णम शिष्यते काय पूर्णमेवावशिष्यते. तो पूर्ण आहे महाराज. त्याच्याकडे धन भरपूर आहे, मान भरपूर आहे. तो कुठे धनापुढे झुकत नाही, मानापुढे झुकत नाही. पण एका ठिकाणी तो नक्की झुकतो. नुसता झुकत नाही, वागतो. वाकत नाही, तो अंकित होतो. कुठे? अभंगाचा विश्वाचा जनिता ऐसा ऐसा भक्ताचा अंकित भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्त संगीत ऐसा भक्त ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्त संगीत ऐसा भक्त लागे तैसा लावी प्रीत लागे तैसा लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत ऐसा भक्त संगीत ऐसा भक्त ऐसा भक्ताचा अंकित हो लागे तैसी लावे प्रीत हो लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत ऐसा भक्त संगीत लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत महाराज जो न थांबणारा, न झुकणारा, न वाकणारा, योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसी. योग्याने हजारो वर्ष दाड्या मिशा पातालात गेल्या महाराज, पण स्वप्नात सुद्धा आला नाही महाराज. यज्ञाकडे तो पाहत पण नाही, पण भक्तांच्या एवढा अंकित होतो, अधीन होतो. ऋषे तरी बुजावित जाय, कोपे तरी निवांतोची साये, निसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाच्या मागे मागे देव धावत होता. किती पिसं लागलं होतं. आणि न जमणारा माऊलीने कौतुक केलं महाराज. जो थांबत नाही, वाकत नाही, झुकत नाही, पण त्या अर्जुनाच्या मागे किती धावतो, किती झुकतो, किती वागतो. तो जर रागवला, तो हा सांगतो हो 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 बरोबर आहे, तुझा बरोबर आहे, तुझा बरोबर आहे. कोण? भगवान. जो योग्यांच्या ध्यानी येत नाही, पण तो अर्जुन रागवला. अर्जुन कधी कधी रागवायचा. सख्येती मत्वम प्रसुभम ये दुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सख्येती. कधी कधी त्याला मेवणा म्हणायचा, कधी कधी ड्रायव्हर म्हणायचा, कधी कधी काय रे एवढा बराया मारतो, कधी मला चहा पण पाजत नाही. काही काही माणसं फार हुशार असतात. आळंदीला गेलो ना, जे 4-5 आमचे मित्र असतात ना, थांब थांब मी देतो चहा पिला ना, असे खिशाकडे हात नेतात, मी देतो. खिशात हातच घालत नाही, मग कल्टी मारून यावं लागतं. विठाला तसं एक दिवस तो अर्जुन बोलला, काय रे
हा सातबारा माझा, या बँकेत माझे एवढे पैसे, त्या बँकेत माझे एवढे पैसे, रोज तर माझा चहा पितो, बडाया मारतो, बघू तर तुझ्या पाकिटात किती आहेत. त्यावेळेला भगवान सांगतात, बघ बघ, पश्चिमे पार्थ रूपानी शत शत सहस्रसे नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतानी च. अर्जुना, अरे मला समजतो तेवढा नाही मी. पहा, या विश्वामध्ये जेवढं मोठं आहे, सूर्य माझे अंश आहे, ऐरावतामध्ये हत्ती माझा अंश आहे, ग्रहांमध्ये चंद्र माझा अंश आहे. अरे जेवढा तारंग, माझ्या विभूती मला सांगता येत नाही, एवढा मी मोठा आहे. विठाल विठाल रुसे तरी बुजावीत जाय, कोपे तरी निवांतूची साये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं त्याला पिसे लागलं होतं महाराज, पिसे लागलं, वेळ लागला ना. एकदा मन गेला की भगवान त्याच्या अधीन होतो. किती अधीन होतो? अधीन नाही, झुकतो आणि वागतो. ज्यावेळेला मिथिलेमध्ये आणि भगवान प्रभू रामचंद्र त्या धनुष्यबाण मोडल्यानंतर सीता स्वयंवरामध्ये हार हातामध्ये घेऊन सज्ज होती. तिच्या मनात ती रात्रीत देवीला नवस केला होता, पती असावा असा. विठाल विठाल लग्नाची पूर्ण तयारी, सगळ्यांचा अपमान होऊन निघाले होते. काही ते बोलले, आम्ही बाण मोडण्याकरता उचलण्याकरता आलो नव्हतो, कोण मोडतो ते पाहण्याकरता आलो होतो, बरं का. पण विश्वामित्र एवढे चॅप्टर हुशार होते ना, एंट्री कधी करावी त्यांना विचारा. पहिलेच केली असती तर लोकांनी सांगितलं आम्हाला चान्सच मिळली नाही. विठाला सगळ्यांची चिरल्यानंतर मग प्रभू उठले, उचलला बाण आणि बाण तुटल्याबरोबर जानकी माता हार घेऊन उभी होती. पण प्रभू टाट, त्या दिवशी नवरे टाट असतात बरं का, वाकतच नाही ना तिथून. अहो काही ठिकाणी असे नवल झाले महाराज. आता आमच्याकडे एक नवीन फंडा निघला. काय फंडा निघला माहिती का? इकडनं नवरी उचलायची, तिकडनं नवरा उचलायचा. तुमच्याकडे असं आहे का? काही बोलत नाही, हसत नाही, चेहऱ्यावर काही दिसत नाही. इकडनं नवऱ्याला उचलतात, तिकडनं नवरीला उचलतात. आता ते नवरीला उचललं, आता ती होती जरा वैतागलेली, फार पुढची होती. हल्दीच्या दिवशी धवलारीनी झोपू दिली नव्हती. लग्नाच्या दिवशी त्या फाउंडेशनवाल्या लवकरच आलं, त्या 11 वाजता. तिला झोपच नव्हती. आणि संध्या पोरीनं ऐका, आता तुमचंच आहे. विठाला बरं, संध्याकाळी लग्नाच्या वेळेला लग्न एक लेट आला, 2 तास नवरा लेट आला होता. आता टायमिंग छापू नका, नवरा आला की लग्न लागणार. विठाला इकडनं नवरीला उचलली, इकडनं नवऱ्याला उचलला. आता तिने प्रयत्न केले पण हातच पोहोचत नाही. आता करावं तरी काय? इकडे आईस्क्रीम पिघलून गेला, इकडे वराड्याची धावपळ होऊ लागली, गाड्या सुटणार, आता जातो की काय? आणि म्हणून तिने काय केलं माहिती का? प्रयत्न केले पण हात पोहोचत नाही. तिने तो हार असा भिरकावल्यावर जाऊन भटजीच्या गल्यात, भटजीनच घेऊन भटजी घामाघूम झाला ना, टेजवरून उरी टाकून घरी येऊन गेला. पण तो बरा ओवलीतच राहत होता. त्याला पकडून आणला आणि मग विचारला, काय रे भटजी एवढा का घाबरला? तो बोलतो, आता जन्माष्टमीला मॅचिंग साडी घेतली, पण ती गणपतीला पण मागतं. बरं, पुन्हा गणपती झाल्यानंतर नवरात्रीला नाव मागतं. हानू कुठून ही एकच नको केले, दुसरी कुठं ठेवू? विठाला प्रभू वागत नाही. आता काय करावं? लक्ष्मण तिथे संयोजक होता, त्याने वर्म जाणलं होतं. नेंती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोनी. भाविकांना देवाचं वर्म कळतं महाराज. त्या स्टेजवर लक्ष्मणाने उडी मारली, तेवढ्या गर्दीमध्ये भटजीला बाजूला केला, उडी मारली आणि प्रभूंना साष्टांग दंडवत केला. साष्टांग दंडवत केल्यानंतर आता जो पायापराला येतो ना, त्याला असं उचलावं लागतं बरं का. प्रभू असे वाकले आणि लक्ष्मणाला उचलू लागले. लक्ष्मणाला मध्येच काय झाला, दर्शनाला उचलायला लागल्यावर लक्ष्मणाने आवाज दिला, वहिनी एवढीच संधी आहे, लास्ट आणि फर्स्ट हार घालून घ्या. तेवढीच संधी साधली आणि सीतेने तो हार घालून घेतला. मला सांगा, लक्ष्मणापुढे देव झुकला, प्रभू झुकले का? लक्ष्मणापुढे झुकले नाही, त्याच्या भावापुढे झुकले का? त्याला एकच भूक आहे,
थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला आधी दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला आधी दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला तयाला महाराज त्याला एकच दुष्काळ आहे, सगळं आहे त्याच्याकडे, फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि जिथे प्रेम असेल तिथे झुकतो, वागतो, अंकित होतो. लक्ष्मणापुढे नाही झुकला, लक्ष्मणाच्या प्रेमापुढे झुकला आणि त्याच्या अंकित झाला महाराज, अंकित झाला. थोर प्रेमाचा भुके. आणि प्रेम असं आहे महाराज, प्रेम असं आहे, चांगल्या चांगल्याना बलवानांना सुद्धा तो निर्बल करतो. हा प्रेमाचा आणि प्रभाव आहे महाराज. तुम्हाला माहित आहे भ्रमर आहे ना, भ्रमर चांगली चांगली काष्ट तोडतो, चंदनाला सुद्धा तो फोडतो, खैराला पण फोडतो. माऊलीन त्याचं वर्णन केलेलं आहे महाराज. का भ्रमर विठ्ठल विठ्ठल का भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कलिके माझी सापडे कोवलिये जैसे. मोठी मोठी लाकडं फोडणारा भ्रमर त्या कमलाच्या कलीत जाऊन अडकला की तो प्रेमात एवढा गुरफटतो, एवढा गुरफटतो की त्याला भ्रम पडतो, याला मी तोडणार कसा. सांगा, तोडू शकत नाही का? तोडू शकतो, पण तो प्रेमाने एवढा गुरफटला जातो, एवढा गुरफटला जातो. माऊली सांगतात, तेथे तो उत्तीर्ण होईल प्राणी परी कमलदल चिरोणीने ऐसे कठीण कोवलेपणे स्नेह येया. वास्तविक तशी कमल तो कितीही तोडू शकतो, पण तो प्रेमाने एवढा अटकला जातो, एवढा बांधला जातो की आपला प्राण सोडतो, मरतो, पण बाहेर निघत नाही. विठाला हा प्रेमाचा बंधन आहे महाराज, प्रेमाचा बंधन. काय झालं, एक 100 किलोचा आणि पेहलवान, त्याची मुंबईला कुस्ती होती. मुंबईला कुस्ती होती, तिकडनं फोन, तयारी केली होती, तिकडनं फोन आला, वस्ताद आपण कुठपर्यंत आलात? मानकुली नाका, ठाणे. येईपर्यंत फार फोन असतात बरं का. आता येईपर्यंत एकदा जय विठ्ठल झाला की कीर्तनकार कुठे गेला पत्ता लागत नाही. विठ्ठल आणि ह्याने इकडनं उत्तर दिला, अहो मी निघालो कधीच, पण पोरगा मला ऐकत नाही. काय उत्तर दिला? 100 किलोचा पेहलवान तिकडे लंगोट लावून तयार आहे, त्याच्याशी 2 हात करायचे आहेत, आणि 8 किलोचा पोरगा त्याला ऐकत नाही का? प्रेम प्रीतीचे बांधले तेना तुटे काही केले तेना तुटे काही केले तेना तुटे काही केले ते बांधले तुटे काही केले तुटे काही केले तुटे काही केले. प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे
प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले. महाराज पदरी घाली पिला बाप निर्बल साठी बाला. महाराज एवढा मोठा पैलवान पण 5-7 किलोचा मुलगा त्याला ऐकत नाही, त्याला सोडत नाही. का? तो प्रेमाने बांधला जातो. प्रेमाने. नाही समजलं तुम्हाला? अजून पुढचं सांगतो. एका गावात एक महाराज आले. महाराज आता कळलं ना? जरा चेहरे मोकले ठेवा, बघू नंतर चावी लावली की नाही, टाला लावला की नाही, घरी गेल्यानंतर काय होतं. विठाला महाराज आले. महाराज आल्यानंतर महाराजांना आरती करायला येतात ना. आरती करायला आले, त्याच्यामध्ये पाटील पण आला होता गावचा. हे करताना देशावरचं सांगितलं. ते पाटलाच्या पायामध्ये एक तोहडा त्यांनी पाहिला. कोणी? महाराजांनी. महाराजाचं लक्ष गेला आणि महाराजांनी प्रश्न विचारला, का हो सगळे गावातले लोक आलेत पण पाटलाच्या पायात तोहरा का? तो बोलतो, सांगू, गावात एक खवललेला वाघ आला होता. रात्री पाऊस जास्त पडला ना आणि म्हणून पिसळलेला वाघ आला होता. त्या वाघाला काबूत पाटलाने आणला म्हणून गावाने मिळून आणि एक सोन्याचा तोडा त्यांना बक्षीस दिला. तेवढ्यामध्ये पाटलीन आली. आता पाटलीन मागे राहील का? पाटील आल्यानंतर पाटलीन आली. पाटलिनीच्या पायात 2 तोडे. पुन्हा महाराजांनी प्रश्न विचारला, का हो पाटलाच्या पायात एकच तोडा पण पाटलिनीच्या पायात 2 तोडे? त्यावेळेला एकाने उत्तर दिलं, सांगू, खवळलेल्या वाघाला ज्या पाटलाने काबूत आणला त्याला गाववाल्याने 1 तोडा बक्षीस दिला, पण पाटलाला ज्या पाटलिनीने काबूत आणला आणतात ना पाटलिनी. विठाला पाटलीला 2 तोडे. आता पाटलिनीने पाटलाला काबूत कसा आणला असेल हो? सांगू तुम्हाला. एखादा पाटील निघाला ना कीर्तनाला, तो जोरात सांगतो कीर्तनाला जातो, की लगेच तिकडनं आवाज येतो, नाही जायचा. बोल जेवढा जोरात भिंतीवर आपटाल ना तेवढा जोरात तो मागे येतो, तेवढ्याच वेगाने मागे येतो. मग ते हलो हलो खाली आवाज घेतो. खाली आवाज घेता घेता कोचवर बसतो आणि मग शेवटचा वाक्य बोलतो. काय बोलतो ते पण सांगू का? तुम्ही पाटलांना ताब्यात आणाला, माझी पाटलीन नाही म्हणून सांगतो. विठ्ठल काय बोलतो माहिती? आवाज वाढवून पाहिल्यानंतर खाली येतो आणि खाली येऊन बोलतो, नका ना जाऊ. एवढा बोलला की पाटील लगेच खाली बसतो. पहिला तो वेगात निघाला होता पण नंतर प्रेमात आल्यानंतर पाटलाला थांबावं लागलं. विठाला आणि म्हणून तो परमात्मा कुठल्याच साधनेने न भेटणारा परमात्मा. भाव बले अकले एरवी न कले करतली आवले तैसा हरी. अवलाप्रमाणे तो हातातल्या अवलाप्रमाणे भेटतो. कधी? ज्यावेळेला भाव असेल तेव्हा. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाचे. आणि म्हणून ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. तुम्ही त्याला जसं कराल, जसं प्रेम लावाल तसं तो होतो. विठाला विठाला कसं होतं सांगू? ज्या वेळेला आणि अर्जुनाला घेऊन भगवान निघाले होते, काम्यक वनामध्ये आले. काय नाव आहे त्या वनाचा? काम्यक वन. काम्यक वन, त्याचं नावच काम्यक वन. तिथे प्रवेश केल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली. त्या भूमीचं वैभव असतं महाराज. आळंदीला जर गेला ना, किती खटाल माणूस असू द्या पण नुसता वागतो आणि झुकतो, माऊली माऊली माऊली. पंढरपूरला गेले ना, पंढरपूरला जे 4ला उठतात त्यांच्या अगोदर अवकलीचे गेलेले 2लाच उठतात. आणि मग एवढा लेट नका करायला पाहिजे होता. मग कीर्तन ऐकलं ना, कीर्तन ऐकलं की लगेच विचारतं, का रे सगळ्यांच्या पुण्यतिथ्या होतात, शबरीची पुण्यतिथी कधी? केवढा भावुक होतो तो. मग लोक सांगतात आज जेवढ्या कॅलेंडरवर आहेत ना तेवढ्या साजऱ्या करू, मग नंतर शबरीची शोधू. विठाला आणि मग गाडी हॉटेलवर आली, रस्त्यात आली की मग एक मित्र सांगतो, काय रे तुझा बाप याच महिन्यात गेला होता ना, श्रावण महिन्यामध्ये? तो बोलतो आपल्याला कुठे एवढा टाइम आहे, वेळ आहे पुण्यतिथ्या करायला. विठाला त्या जागेचा प्रभाव असतो मला, त्या जागेचा प्रभाव असतो. अर्जुनाच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली. आत्ता इथे सुभद्रा असती तर भगवंताने जाणलं, अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुने. लगेच जाणलं आणि अर्जुनाच्या हातात लगाम दिली. सांगितलं 1 नंबरला टॉयलेटला जाऊन येतो, टॉयलेटला जाऊन येतो. बोलल्यानंतर भगवान असे गेले आणि सुभद्रा अशी आली.
समोर सुभद्रेला पाहिल्यानंतर बापरे बापरे, मनातली इच्छा पूर्ण झाली. बापरे, सुभद्रेची इच्छा करावी आणि सुभद्रा हजर. एवढ्या गप्पा गोष्टी रंगल्या, एवढ्या गप्पा गोष्टी रंगल्या. पण त्याच्या मनामध्ये एक धुसफूस होती अर्जुनाच्या. काय? हा बाबा एक नंबर सांगून गेले, कधी येईल सांगता येत नाही. सुभद्रे आता बस झाला, तू निघून जा. ते बोलतो तशी नाही जाणार मी. का? तशी नाही जाणार. आपण काम्यक वनामध्ये भेटले याची काहीतरी मला खून पाहिजे. त्याने फटकन हिऱ्यांची अंगठी काढली आणि सुभद्रेच्या हातात दिली. तेव्हापासून साखरपुड्याला अंगठीची प्रथा होती. पहिली भेट आहे ना. आता लगेच पहिला मोबाईल, आयफोन. रात्रभर नुसत्या फोनावर फोन. त्याला वाटतं माझी बायको जशी काही चंद्रमुखी, कधी भेट होतो. दारात आली आणि जर नाव घेतलं ना तिने, कोणाऱ्यात होतं फुलपात्र, मी दिसतं जैशी चांदणी नक्षत्र, आमचे हे जैसे म्हैशी पुत्र. त्याला चटकाच लागतो, बोलतो चंद्रमुखी नाही सूर्यमुखी. आणि 2-3 मुलं झाली ना, मग सूर्यमुखी नाही ना चंद्रमुखी नाही, ज्वालामुखी. विठाला तशी नाही जाणार. अंगठी घेतली आणि सुभद्रा निघाली. हा बाबा आला. तो बोलतो सुटलो एकदाचा, चोरीचा मामला, हलो बोंबला. सुटलो कशी तरी. सुभद्रा गेली आणि हा बाबा आला. बरं, हा बाबा एवढा चातुर, याने लगाम हातात घेतली, चाबूक हातात घेतला. ज्या बोटात अंगठी घातली होती ना, तो चाबुकावर बोट ठेवला आणि अर्जुनाच्या असा समोर मागच्या बाजूला नेला ना, मग घोऱ्याला फटकारा मारला. अर्जुन विचार करतो, ही अंगठी आत्ताच मी सुभद्रेच्या बोटात घातली होती, या बाबाच्या बोटात आली कशी? तो भगवान असं फरलांगावर गेला, पुन्हा मागे बोट न्यायचा, अर्जुनाला दिसेल असा, आणि मग घोड्याला चाबूक मारायचा. याला ताप भरत गेला. तो बोलतो एकदाचा हस्तिनापूर येतो कधी. वेशी आली आणि तिथूनच उरी टाकली. ती आई सांगते ना, बाला ट्रेनचा प्रवास आहे, खिडकीत बसू नको हा, दरवाजात बसू नको हा, मधल्या सीटवर बसा, गाडी थांबल्याशिवाय गाडीत चढू नको हा. पण हा बाबा एवढा चॅप्टर ना, वही अशी फिरवत नेतो आणि 5 डबे अजून स्टेशनला बाकी आहेत तर उडी मारतो, आणि 5 डबे थांबायचे तर उतरतो. एवढा आणि घाई गडबडीचा असतो. अर्जुनाने वेशीवर गेल्यावर उडी टाकली आणि भगवंताला मागे ठेवला आणि सुभद्रेच्या माला, सुभद्रे तुला काम्यक वनामध्ये दिलेली अंगठी दाखव. ते बोलतो जरा शांत व्हा, पाणी बिनी घ्या, झटके फार यायला लागले. जर विठाला पाणी प्याला, कॉफी दिली. बरं का, तुम्हाला जर काही फंडा मांडायचा असेल ना, तर मालक बाहेरून आल्यावर फंडा मांडायचा नाही बरं का. नाही तर काय बोलेल सांगता येत नाही. तुम्हाला जर साडी मॅचिंग घ्यायची असेल ना, तर ते बाहेरून आले ना, त्याला घरात घ्या, एसी चालू करा, थंडा पाणी द्या आणि नेस्ट कॉफी बनवून द्या आणि मूड पहा आणि मग सांगा सगळ्या जावानी मॅचिंग साड्या घेतल्या. तुम्ही महाराज बरे आले सांगायला विठाला. मी तशीच राहिली. त्याचा जर मूड असला ना, तर 10,000चा बंडल लगेच काढून देतो, आणि मूडमध्ये नसला ना, तर काय बोलेल सांगता येत नाही. मग कोलीत हातात धरत, कोलीत समजतं का, जाऊ द्या विठाला. पाणी घ्या. पाणी प्यायल्यानंतर सुभद्रे, आत्ताच मी तुला आणि हिऱ्यांची अंगठी दिली होती, काम्यक वनामध्ये भेटली ना, ती अंगठी कुठे मला दाखव. त्यावेळेला सुभद्रेने सांगितलं, अहो मी काम्यक वन कुठे आणि हस्तिनापूर कुठे, मी आलीच नाही. अर्जुनाच्या डोळ्यातून टपकन अश्रू पडले. हा काम कृष्णाशिवाय कोणी करू शकत नाही. तुका म्हणे पूर्वी इच्छा,
तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल. किंवा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. भक्तांनी ज्या ज्या इच्छा केल्या त्या त्या पूर्ण करतो, त्या त्याप्रमाणे तो होतो महाराज, त्या त्याप्रमाणे होतो. लागे तैसी लावी प्रीत. एका तुम्हाला सांगू, गोकुळामधून आणि मथुरेत गेलेला कृष्ण एकच होता ना, एकच होता. पण तिथे गेल्यानंतर सगळ्यांना वेगळा दिसला. भक्तांना आपला भगवान दिसला, वसुदेव देवकीला आपला बाल दिसला, पण कंसाला कर्दन काल दिसला. कृष्ण किती होते सांगा? कृष्ण एकच होता. पण तुम्ही जसं त्याच्याकडे पाहाल, जसं प्रेम लावाल त्या त्याप्रमाणे तो होतो. तुम्ही जर राजा झालात तर तो प्रजा व्हायला तयार आहे. तुम्ही प्रजा झालात तर तो राजा व्हायला तयार आहे. तुम्ही मायबाप झालात तर तो बालक व्हायला तयार आहे. आणि तुम्ही जर बालक झालात तर तो मालक व्हायला तयार आहे. तो मालक व्हायला तयार आहे. तुम्ही महाराज एवढा त्याचा डामाडोला करता, कशावरून सांगता? महाराजांनी बोट दाखवला गोकुलेतल्या यशोदेकडे. पहा, एवढा मोठा परमात्मा विश्वाला तो जन्माला घालतो, पण त्या यशोदेला आई म्हणतो, माता म्हणतो. अभंगाचं पहिलं चरण. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता. परमात्मा अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरात आहे आणि तुमचं आमचं नातं त्याच्याशी सारखंच आहे. त्याने नातं आपल्याशी सांगितलं, नातं जोडताना असं सांगितलं, ममई वंशे जीवलोके, तुम्ही सगळी माझी आहात. बरोबर आहेत ना? पण एवढ्यातून आणि एकटीलाच निवडली म्हणे यशोदेशी माता. काय कारण असेल? एकच कारण आहे. तिच्याकडे काय पैसा जास्त होता, धन जास्त होता, सोनं काहीच नाही, फक्त प्रेम जास्त होता. आणि त्यात प्रेमाने एवढा बांधला म्हणे यशोदेशी माता. वास्तविक विश्वाला जन्म घालणार आहे तो. विश्वाला भगवान स्वतःच सांगतात, पितामस्य जगतो माता धाता पितामहम वेदम पवित्र ओंकार रुक्षाम यजुरे वच.
माऊली त्याच्यावर लिहिताना सांगतात, जी जाणितले साचे मैमान आता देवाचे, देव होय चराचराचे जन्मस्थान. चराचराला जन्माला घालणारा जगाची माता आणि पिता तोय, पण प्रेमाने एवढा बांधला जातो, एवढा अंकित होतो. म्हणे यशोदेशी माता, यशोदेला तो माता म्हणतो, प्रेमाने अंकित होतो. आणि आपली जी भूमिका आहे ती भूमिका तो बजावतो. जी तुम्ही भूमिका घेतली ती भूमिका तुम्हाला बजावता आली पाहिजे. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे, तो हा गवलिया घरी उंबरा चरता टेका धरी. उंबरा समजतं का? उंबरा, उंबरा म्हणजे आपला कवशाचा उंबरा नाही, घराला एक उंबरा असतं. तो चढताना असं ही पोरं आहेत ना, ती अशी टेका धरून धरून चालतात ना. देवाला काय गरज आहे सांगा टेका धरायची? पण त्यांनी बालकाचं रूप घेतलेलं आहे ना, मग बालक ज्याप्रमाणे लीला करतो त्याप्रमाणे ते करावे लागतात बरं का. ती भूमिका आहे ती बजावता आली पाहिजे. काय झालं, एक जज निघाला होता कोर्टात जायला. जज निघाला होता, त्या बाल्याच्या हातात बावली दिली, पिंट्याच्या हातात खेळणी दिली, निघाला. पण निघाल्यानंतर तो सारखा पप्पा पप्पा, तो बोलतो मम्मा आहे तरी पप्पा कशाला करतो. तिने पण त्याला पेकटाला धरला ना, सीधा कोर्टात नेल्याबरोबर त्याने तिथून लांबूनच पाहिला. त्याला जजमेंट द्यायचं होता, त्याने लांबून पाहिला आणि पोलिसाला आवाज दिला. ती कोणी बाई येतो ना, तिला लगेच त्याच पावलाने मागे जाऊ द्या. ती पण तिथून पोलिसांनी तिला ढकलली. ती बोलतं घरी या, घरी विठाला. किचन आहे ना, किचन एवढा जोरात असतं ना, ते आमच्या घरचे लोक आगरी महोत्सवाला घेऊन येतात अशा पोरीना. पण असतात फक्त चिकटे, ते पाकिट काढतच नाही. पण त्या तिथे आगरी महोत्सवमध्ये गेले ना की नुसत्या त्या पोरीच्या शॉपिंगच्या मागे लागतात. हे घ्या, ते घ्या, हे घ्या, ते घ्या. आता माणसात ते बोलल्यानंतर ते काढावं लागतं ना पाकिट. तो अर्धा पाकिट खाली झाला की तो काय हलूच बोलतो माहिती आहे तिला कानात, तू जाम शॉपिंग करतो ना, तुला उद्या आणतो का बघ. काय बोलतो, उद्या आणतो का बघ. ती लगेच बोलतो उद्या आणू नका, फक्त घरी चला विठाला. घरी या तुम्ही, घरी या. संध्याकाळी घरी आला, घरी आल्यानंतर पायरीवर चढल्यावर त्या मुलाच्या पापी घ्यायला लागला. आता हे पोरं, ही माणसं आहेत ना, ही गेली की पापी घेतात, पण ती पोरं रडतात का, ते केस आलेले असतात ना दाढीला. विठाला मध्ये बोलतो काय नाव जोडतो, काय नाव जोड्या. तिथे गेले ते ओळख पण दिली नाही, आणि इथे आल्यानंतर पोल्याचे पप्पे घेतो, लोकांना दाखवतो नवल. त्यावेळेला तो सांगतो अगं सांगू तुला, इथे मी पोराचा बाप आहे बरं का, घरी मी पोराचा बाप आहे, पण तिथे मी जेज आहे बरं का. जेजला कोणालाही ओळख देण्याचा अधिकार नसतं. तिथे मला जेजची भूमिका निभवायची आहे, इथे मला पप्पाची भूमिका निभवायची आहे. इथे मी कीर्तनकार आहे, घरी विठाला. आणि ती भूमिका निभावती आली पाहिजे. काय झाला, ईश्वरचंद्र विद्यासागर लग्न झाला होता आणि तो नाटक बघायला गेला. पूर्वीची माणसं लग्न झाल्यानंतर नाटक पाहायला जायची. आता गोव्याला जातात, इकडचे नाही, आमच्या इकडचे सांगतो विठाला. नाटक जायला गेला होता ईश्वरचंद्र विद्यासागर. इतिहासातलं नाव आहे, लक्षात ठेवा. त्यांचे गुरु असे बोलले होते की मी विद्येचे बऱ्याच नद्या पाहिल्या, तलाव पाहिली, पण आज प्रत्यक्ष सागर पाहिला. ईश्वरचंद्र विद्यासागर लग्न झाला होता. लग्न झाल्यानंतर तो नाटक पाहायला गेला बायकोला घेऊन. नाटकामध्ये पहिल्या नंबरला बसला तिथे, आणि एक इंग्रज अधिकारी भारतीयांवर कसा अत्याचार करतो ते दाखवत होता. भारतीयांवर कसा अत्याचार करतो ते दाखवत होता. समोर बसलेला ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्ञानाचे सागर. पण ते एवढे भावूक झाले, एवढे भावूक झाले, सासऱ्याने नवीनच बूट घेतले होते. केवढ्याचे असतील जाऊ दे विठाला. पायातला बूट काढला आणि त्या अधिकाऱ्याच्या अंगावर जोराने भिरकावला. जोराने भिरकावल्यानंतर त्याने असं वरचेवर झेलल्यावर याच्या लक्षात आलं, अरे आपण नाटक पाहतो. त्यावेळेला त्या अधिकाऱ्याकडे तो बूट मागतो. तो बोलतो नाही देणार, हा बूट मी शोकेसमध्ये नेऊन ठेवणार आणि याची पूजा करणार. का,
त्याचं कारण एकच आहे, मी त्या भूमिकेशी एवढा एकरूप झालो की तुम्हाला कळलं सुद्धा नाही की आम्ही नाटक पाहतो. विठाला विठाला तसं भगवंतानी घेतलेल्या भूमिका ते बजावतात. ज्या वेळेला लक्ष्मण तू विसर्जित असं म्हटल्यानंतर लक्ष्मण निघाल्यानंतर प्रभूही त्या आसनाला नमस्कार केला आणि निघाले. याने आपलं काय विठाल विठाल विठ्ठल त्यांच्या गुरुजीने त्यांना प्रश्न विचारला. लक्ष्मण चूक केली म्हणून निघाले, पण आता तुम्ही का त्यांच्या बरोबर जाता? त्यावेळेला प्रभूंनी सांगितलं, सांगू तुम्हाला, मी इथे बसताना राजा होतो आणि राजाने प्रजेला न्याय देणं हा त्याचं काम आहे. पण आयुष्यभर लक्ष्मण माझ्याशिवाय जगला नाही. वनवासात 14 वर्षे उपवास केला, 14 वर्ष आमचं रक्षण केला आणि आता मी तिथे राजा होतो म्हणून तो न्याय दिला. पण आता मी खाली उतरलो, आसन तुमच्या ताब्यात देतो. आता मी राजा नाही, मी लक्ष्मणाचा भाऊ आहे. लक्ष्मणाच्या बरोबर निघून गेले. मला हे सांगायचं आहे की तुम्ही जी भूमिका घेतली ती निभावता आली पाहिजे. तशी देवाने भक्तांच्या आग्रहास्तव बालाचा रूप घेतला आणि रात्री जन्माला आला. पण ज्या ज्या भूमिका त्याच्या आणि वाट्याला आल्या त्या भूमिका त्यांनी निभावल्या. आणि म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. 2 चरणाचा भावार्थ पाहिला. आपल्याला पण पुढे जायचं आहे, नाही तर मी पूर्ण अभंग सांगितलं असता. थोडंसं सांगू नंतर आणि भगवंताचं चरित्र सांगू. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने हात आहेत ना, हाताने टाली आणि मुखाने नाम त्या प्रभूचं भजन करू. विठोबा वास्तविक तो परमात्मा कसा आहे? निष्काम निराला, गोपी लावेला चाला. त्याला कुठली कामना नाही, निष्काम निराला आहे. आणि म्हणून असा परमात्मा भक्तांच्या अंकित होतो, मूळ स्वरूप सोडतो आणि नावारूपाला येतो शेवट. तुका मने आले, तुका मने आले, तुका मने आले, तुका मने आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले. तुका मने आले, तुका मने आले, तुका मने आले, तुका मने आले, तुका म्हणे तुका म्हणे आले, रूपा व्यक्त चांगले, रूपा व्यक्त चांगले, रूपा व्यक्त चांगले, ऐसा बघा संगीत, ऐसा बघा संगीत. रूपा आव्या चांगले, रूपा अव्यक्त चांगले, अव्यक्त चांगले, ऐसा भक्ता संगीत, ऐसा भक्ता लागे तैसी लावी प्रीत,
विपरीत लागे तैसे लामे प्रीत लागे 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 तैसे लामे प्रीत लागे तैसे लावे प्रीत सारे मा पद पदनी रे सारणीचा धनी पद मप रे सारणीचा धनी पद मप गम रे लागे तैसी लावी प्रीत लागे तैसे लावी लावी प्रीत लावी प्रीत लावी 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 प्रीत लागे तैसी लावी लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत ऐसा संगीत ऐसा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. वास्तविक त्याचं स्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार. तो कोणाला दिसत नाही, कळत नाही, पण व्यापक आहे. पण असा व्यापक असलेला परमात्मा भक्तांच्या अंकित होतो आणि आपला निर्गुण रूप सोडतो आणि सगुण साकार होतो. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त सांगले किंवा अनियला रूपा बले करुणी खले हरिदासी. तुम्हाला सांगू, देवाचा आनंद घ्यायचा असेल, जर हवा सगळीकडे आहे, पण हवेचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला सावलीतच उभं राहावं लागेल. तसं देव सर्वत्र आहे, पण तो किती सुंदर आहे हे पाहण्याकरता तुम्हाला मंदिरातच जावं लागेल. जोपर्यंत सगुण साकार होत नाही तोपर्यंत भक्तांच्या पूर्ण इच्छा होत नाही. आणि म्हणून भक्तांचा अंकित होऊन भक्तांनी अट्टास केला, अंकित झाला,
आणि रात्री तो निर्गुण रूप सोडून सगुण साकार झाला. सगुण साकार झाला आणि झाला काय? ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहिला. थोडंसं भगवंताचं चरित्र गाऊ आणि आपली सेवा संपू. जोपर्यंत चरित्र होत नाही तोपर्यंत काल्याचा प्रसाद होत नाही. तुम्ही रवा पाहिला का? रवा पाहिला ना? पाहुण्याला दिल्यानंतर काय बोलतात त्याला? रवा. पण सत्यनारायण केली आणि त्याची कथा केली आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवला, मग काय बोलतात? रवाच बोलतात का? प्रसाद होतो. तो प्रसाद होतो. तसं भगवत चरित्र एरवी लाई आणि दही आहेच ते, पण भगवत चरित्र गायला की त्याचा प्रसाद होतो महाराज, प्रसाद होतो. आणि म्हणून भगवत चरित्र गायल्याशिवाय त्याचा प्रसाद होत नाही. विठाल विठाल जे विषय जिनोनी जन्मले सुखादिक दादुले ते विषय वानिता झाले. भाटयाचे शुकाधिक ज्याने स्वप्नात पण कधी आणि व्याभिचार पाहिलं नव्हता, पण याचे विषय गायले आणि पूर्णत्वाला गेले. व्यासाने 18-17 पुराण लिहून पूर्ण झाली होती, पण दुगदुग होती. मी समाजाला काही देऊ शकलो नाही. पुराण बसा खाली, नंतर कीर्तन करायचं आपल्याला. व्हाल ना कीर्तनकार? विठाल नारदाने त्यांचा चेहरा पाहिला. अरे भक्ताचा चेहरा असा प्रफुल्लित पाहिजे की नाराज एवढे आणि तुम्ही कथा केल्या एवढे आणि पुराणं केली त्यावेळेला. आणि व्यासाने सांगितलं मी अजून समाजाला काही देऊ शकलो नाही. बघा 17 पुराणं लिहून पूर्ण झाली होती. आपल्यासारखा 1-4-5 ओव्या पाठ झाल्या तर मोठा पेन लावतो की याला छातीला आणि मोठी वही. किती तारखा 17 पुराणं. मोठ्यांची दुखणी नेहमी मोठी असतात, लक्षात ठेवा. छोट्यांची दुखणी नेहमी छोटी असतात. बायकोचा डोका दुखायला लागला तरी हा दवाखान्यात जातो. विठाल काय करू? त्यावेळेला भगवान काय नारदाने सांगितलं, व्यासजी तुम्हाला पूर्ण व्हायचं असेल तर भगवंताचे बाल चरित्र वर्णन करा, बाललीला वर्णन करा, तेव्हाच तुम्ही आणि पूर्ण व्हाल. आणि म्हणून 18वा पुराण भागवत त्यांच्या हातून आणि लिहून पूर्ण झाला आणि व्यास कृतार्थ झाले. भगवंताच्या लीला गायल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून भगवंताच्या लीला गायच्या आणि आपली सेवा संपवायची. विठाल रात्री 12 वाजता बरोबर भगवान जन्माला आले. वास्तविक हा देवकीचा 8वा पुत्र होता बरं का. लग्नातून वरात निघाली होती. भाऊ ड्रायव्हर होता. आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे हिच्या पोटी तू एवढी मजा करतो, आज डीजे लावल्यात आणि नाचतो, पण हिच्या पोटी येणारा आणि तुला मारणार आहे. हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. मारावया त्याने उघडली खड्ग उघडला, पण स्त्री हत्या होऊ नये. आणि म्हणून वसुदेवाने सांगितलं अरे तुला हिचा 8वा मुलगा मारणार आहे ना, हिला बंदीत ठेव. जो मुलगा जन्माला येईल तो तुझ्या ताब्यात दे. शब्द दिला. बंदीशाळेत ठेवले. 6 मुलं जन्माला आली. 6 कंसाने मारली. 7वा गर्भ जिरून गेला आणि 8व्याने गरोदर झाली. देवकीचे तेज दिसे जाईचे काय सूर्याप्रमाणे तेजस्वी. 9 महिने 9 दिवस झाले आणि रात्री 12 वाजता भगवान जन्माला आले. आता भगवान जन्माला आल्यानंतर तिथे काय होतं? कारागृह होता, कोठरी होती. आता मुलींना दिवस गेले ना, पहिल्याच महिन्याला तपसाला जातात. तपसाला गेले की डॉक्टर सांगतात पोरी दिवस गेल्यात. मग पाण्याचा तांब्या पण उचलता येणार नाही. ती बोलते तीच वाट पाहत होती. बेड रेस्ट घेतो. विठाला बाल जन्माला आल्यानंतर रात्री 12 वाजता. आता जन्माचा प्रसंग म्हणून मी सांगतो आणि पटक्यात पुढे गेलो असं. आता काय करावं? देवकी घाबरली. जनी कंसाशी कलेल माझ्या बालाशी मारेल. जर कंसाला कळालं तर हा पण मुलगा ठेवणार नाही. आणि म्हणून भगवंताने त्याच अवस्थेत आणि वसुदेवाला उपदेश केला. नंदाच्या घरला मज नेई गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. महाराज नंदाच्या घराला बाल जन्माला आला आणि उपदेश करतो. वसुदेवाने टोपलीत घातला. निघाल्यानंतर मनसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकल. रक्षपाल सगळ्यांना मोहून टाकलेले आहेत.
टोपलीत घातला आणि निघाल्यानंतर मंद मंद पडे पाऊस. प्रत्येक वर्षी आपल्या भगवन जन्माला पाऊस पडतो ना, रात्री पण पडला ना. बघा काय वैभव आहे आपल्या महाराष्ट्राचं. विठाला विठाला वरी छायाधारी शयस. पुढे निघाल्यानंतर नदी आडवी झाली. यमुना माई दुथडी वाहत होती. चांगल्या कार्याला तुम्ही लागलात आणि जर अडचण आली नाही, विरोधक जर उभे राहिले नाहीत, तर आपण समजायचं कार्य आपलं चुकीचं आहे. कारण असं सांगतात, चांगल्या रस्त्याला ब्रेक आणि चांगल्या कार्याला पुढचं नाही बोलत तुम्ही. विरोधक उभे राहिलेच पाहिजे, सप्ता मोरलाच पाहिजे. विठाला अशाच अवस्थेत यमुनेमध्ये प्रवेश केला. ती यमुना कहवात होती. मी ज्याच्या चरणातून निघाली त्याचं मला दर्शन होत होता. तिलाही आनंद झाला होता. पाय अंगुष्ठा लावल्यावर दुथडी काय दुभंगली. नंदाच्या घराला गेल्यानंतर वसुदेवाने बालाला ठेवला आणि मायेला घेऊन आली. माया मथुरेमध्ये आल्यानंतर असं सांगतात, पोरी जन्माला आल्यानंतर खूप रडतात. या जुन्या बाया असतात ना, हॉस्पिटलच्या बाहेर जर असल्या ना, तर तिकडनं आवाज आला की लगेच बोलतात पोरगी झाली वाटतं. का ते रडतात जास्त. म्हणजे सुरुवात त्याच्यातून असते ना, बालपणी रडायचं, तरुणपणी रडायचं, म्हातारपणी रडायचं, म्हणून ती सुरुवात तिथून असतं. मुली जास्त रडतात. रडण्याचा आवाज आला महाराज. रडण्याचा आवाज आल्यानंतर रक्षपाल सावध झाले. कंसाला जाऊन सांगितलं, अरे तुझा वैरी आणि जन्माला आलेला आहे. आणि म्हणून कंसाने त्याच अवस्थेत आणि धावत आला, कारागृहामध्ये प्रवेश केला. मुलगा आहे की मुलगी हे सुद्धा पाहिले नाही महाराज. असं तंगडीला पकडली आणि त्या शिलेवर आपटणार एवढ्यात ती माया होती, आकाशामध्ये उडाली आणि आकाशवाणी झाली, तुझं लागी वधी उपजला मज आधी. अरे माझ्या मागे काय लागतो, स्त्रियांच्या मागे काय लागतो, तुला मारणारा माझ्या अगोदरच जन्माला आलेला आहे. विठाला महाराज हा शब्द ऐकला आणि त्याची तिल पापड झाली. तुम्हाला सांगू, दुखणं आहे ना, दुखणं हे एकाएकी पडवरत नाही. आकाशवाणी काय बोलली, तुझं लागी वधी उपजलं मज आधी. तुला मारणारा माझ्या अगोदरच जन्माला आलेला आहे. ती अशी नाही बोलली तुम्हाला मारणारा आलेला आहे. दुखणं हा व्यापक असला तर परवडतो, एकाएकी असला तर परवडत नाही. बरं का, हे लक्षात घ्या जरा. पुढचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण दुखणं एका सांगू तुम्हाला, लाईट आपलीच गेली तर बाबा 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 नुसते पाया पट्ट. त्याला सांग, हे पिंट्या त्याला सांग आपली लाईट गेले. मग तो तिकडनं फोन करतो, अख्ख्या गावाची गेले. मग जरा बरं वाटतं ना. हे नाही पटलं वाटतं. आता तुम्ही काल्याचा प्रसाद घेतला, जेवण झाला आणि तुमचीच चप्पल गेली तर बाबा 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 नुसते पाया पट्ट. माझी चप्पल गेली. तेवढ्यात दुसरी येतो मॅचिंग साडीवाली. ते बोलतो माझी पण गेली का. तो बोलतो केवढ्याची होती. तो बोलतो आत्ताच नवऱ्याने आणली होती. साडीवर मॅचिंग होती, 5,000ची आणली. मग ते बोलतो जाऊ दे, माझी गेल्या वर्षाची होती. विठाला अजून पुढे सांगू का काय झालं. एकाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर आता ती पोरगी होती शिकलेली. ती कधी हे पोरीनो ऐका जरा किचनमध्ये जात चला, हा चहा पाणी बनवत चला, हा थोडं डाळ वरण भात. आता ती शिकलेली होती. ती आली माहेरी नांदायला आली, कधी किचनमध्ये गेली नव्हती. ती रेसिपी बघायची आणि भाजी बनवायची. आता ती कधी खारट व्हायची, कधी आलणी व्हायची. हा साईडवरून याचा गरम झालेला. आता गरम झालेला तो जेवायला बसला की त्याला एक तर खारट तरी लागायची, आलणी तरी लागायची, पुचट तरी लागायची. पुचट समजतं का, जाऊ दे आता ती गावठी भाषा आहे. तो करायचा जायला. आपल्या लोकांची भाषा कशी आहे, आता इथून जायला. ती एक दिवस निघली बाहेर ना, बोलतो मला शिव्या नको देऊ. तो बोलतो तुला नाही देत. मग जायला कोणला बोलतो. तो बोलतो कंपनीला. माल कुठल्या फॅक्टरीतून आले ते फॅक्टरीला. ती पण होती हुशार. ती बाहेर निघाली आणि भेंडीला फोन केला साहेबाला, साहेब 6 दिवस झाले माझ्या नवऱ्याच्या तोंडाला चवच नाही. तो बोलतो अजून नवीन कोरोना आले. काय करायचा निर्णय तुम्ही घ्या. ॲडमिट करायचं. लगेच ॲम्ब्युलन्स पाठवली. ॲम्ब्युलन्समध्ये घातला. तो बोलतो अरे मला कोरोना नाही. तो त्या आम्हाला सांगू नका, डॉक्टरला सांगा. विठाला मी दुखणं कसं असतं ते सांगतो. माझा मुद्दा लक्षात ठेवा. भरा
14 दिवस झाले हिने पुन्हा फोन केला, लगेच सोडू नका नाही तर मला फार त्रास होईल होतं. लगेच 20 दिवस ठेवले. 20 दिवसांनी तो घरी आला. घरी आल्यानंतर तो बोलतो आईला बोलतो बायकोलाही पुढची निघली, आता काही बोलायचं नाही, मिळेल ते खायचं ना निघायचं, खायला ते नाही मिळेल ते खायचं निघायचा. पण बेडरूममध्ये आला ना एकटाच रडायचा. माझाच थांब जरा, माझाच माल कसा खराब निघाला. एकटाच रडायचा, डोळे नुसते पाणवायचे. आईला तरी आईला सांगत होतो या गावचा माल बरोबर नसतं, इथे पेरण्या चांगल्या नाहीत, माल इकडचं नाही सांगत. तो बोलतो नाही नाही, अरे काय झालं माहिती आहे, एजंटने जाम गाई केली, त्याला पैसे. एकटाच रडायचा, ती बायको पाहायची, हा एकटाच रडायचा. माझाच माल कसा खराब निघाला, माझाच माल कसा खराब निघाला. 2 महिने गेले आणि 2 महिन्याने फोन आला. फोन आल्यावर तो हसायला लागला. फोन आल्यानंतर हसायला लागला. ती बायको धावतच आली, लाटणं हातात होता. लाटणं पण लाकडी नव्हता, स्टीलचा होता. काय झाला हसायला? तो बोलतो साडूचा फोन आले. मग तुम्हाला हसायला काय झाला? तो बोलतो काय झाले सांगू का, मेवणीने साडूला मारले. ऐका, मेवणीने साडूला मारले आणि घराच्या बाहेर पाण्यात उभा केले. मग तुम्ही काय एवढे खुश झाले? तो बोलतो मला एवढे दिवस असं वाटत होता माझाच माल खराब निघाले का काय, मग आता का खुश झाले? तो बोलतो साडूचा माल पण फुकट गेला. विठाला विठ्ठल विठ्ठल. असंच आहे ना, एकच फॅक्टरीचा माल, मग साडूचा माल कसा चांगला निघेल सांगा. मला काय सांगायचं आहे, एवढ्या दिवस तो एकटाच दुःख करत होता. पण ज्या वेळेला फोन आला आणि मेवणीने साडूला मारून घराच्या बाहेर काढला तेव्हा त्याला आनंद झाला. म्हणजे दुखण्यात व्यापकता असली तर माणसाला बरं वाटतं ना. इथे घडलं असा की तुला मारणारा येणार आहे बोलल्यानंतर त्याची तलपापड झाली, तलपापड झाली आणि रोज एक माणूस पाठवू लागला, एक माणूस पाठवू लागला की याला अगोदर खतम करा, याला अगोदर खतम करा. त्याच्यामध्ये महाबल भट्ट आला, पुतना मावशी सुद्धा आली महाराज, पुतना मावशी. आणि पुतना मावशी आल्यानंतर पुतना मावशीने स्तनामध्ये वीज भरून आली होती, स्तनामध्ये. तो तुला कसं माहीत नेमकाच, आणि कृष्णालाच मी मारणार आहे, कृष्णाचा काय ॲड्रेस आहे तुझ्याकडे? त्यावेळेला तिने सांगितलं नाही नाही, या 5 दिवसात जेवढी मुलं जन्माला आली ना तेवढ्या ना मारत सुट. बघा कशी माणसं असतात. दीन दुर्बलांची मारित बालके, दीन दुर्बलांची बाल मारत मारत शेवटी कृष्णाकडे पोचली आणि हाक मारला यशोदे. मुलगा झाला सांगितलं पण नाही. एकाने मित्राने फोन केला होता, पोरीनो ऐका, मित्राने फोन केला मित्राला, काय रे साखरपुरा केला ना? बोलतो मला सांगितलं पण नाही. तो बोलतो तुला सांगितलं असता तर माझा साखरपुरा कसा झाला असता. विठाला आतमध्ये शिरली महाराज. हे डुप्लिकेट माल असतं ना, उल्हासनगरचा फार चमक असतं त्याला. आतमध्ये शिरले आणि भगवान झोपलेले पण तशाच अवस्थेत. भगवान रडायला लागले. का? तो बोलतो मी झोपण्याकरता आलो नाही. आणि हा बोनीचा गिराक आहे. बोनी समजते ना, व्यापारी असतात ना, बोनीला फार महत्त्व देतात. नफा नाही झाला तरी चालेल पण बोनी चांगली झाली पाहिजे. आणि म्हणून भगवंतानी रडण्याचा सोंग घेतला. ते काय बोलतो, खोटी बोलता. कृष्ण झोपला नाही, जागा आहे. तसेच गेली, उचलल्यानंतर घेतली मांडीवर आणि स्तनपान करू लागली. भगवान स्तनपान करत असताना डोळे मिटून तिचं स्तनपान करू लागलं. का? तिला एकदा आणि बलिराजाची ती मुलगी असताना तिच्या मनामध्ये भाव झाला होता. हा ब्राह्मण यज्ञामध्ये आला ना, त्यावेळेला तिच्या मनात असा भाव झाला होता, असा बाल मी पाहिलाच नाही हो, असा बाल मी पाहिलाच नाही. असं वाटतं मांडीवर घ्यावं आणि याला स्तनपान करावं. केवढी भावना चांगली आहे ना. आणि बालामध्ये आकर्षण पण असतं ना. म्हातारा असं कोणी रेंगत आलं तर बोलता का तुम्ही बाबा बाबा एक पप्पी द्या? विठाला मांडीवर घेतलं, मला स्तनपान करू लागले. पण स्तनपान करत असताना भगवंतानी डोळे मिटले. तुझी इच्छा होती ना याला स्तनपान करावं, याला दूध पाजावं, तुझं दूध पिलो. नंतर बापाला पातालात घातल्यानंतर तुझी भावना बदलली. असं वाटतं याला विष पाजावं, तुझं विष पण प्यालो. पण आता डोळे मिटून मी विचार करतो तुला कोणती गती द्यावी. असं बोलतात, माय मरो आणि मावशी, तू मावशी होऊन आली ना, आणि म्हणून तुला कुठली गती द्यावी. तुवा संकाधिकाचे ने माने साहित्य सौरस दिदला पुतणे, जे विषाचे नि स्तनपाने मारू आले. वास्तविक विष पाजण्याकरता आली होती, पण तिला भगवंताने कृपालो होऊन आणि सायुज्य मुक्ती दिली. विठाल विठाल
असं करता करता बाल रांगू लागला. रांगताना सुद्धा त्याचं चरित्र घडलं महाराज. रांगत असताना डाव्या पायाने रांगत होता, उजवा हात टाकत होता, तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तलवे तलहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तले तलहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगू लागला. रांगता रांगता मोठं झाला. कीर्तनात लवकर मोठे होतात. लवकर मोठे झाल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर भगवान विचार करू लागले, आपल्याला कार्य करायचं आहे पण सवंगडी पाहिजेत, एकट्याने कार्य होत नाही. म्हणून मेलविली मांदी वैष्णवांची, तुका म्हणे जिने भले संत संघष्टना असली पाहिजे. पण गड्यांकडे पाहिले तर सगळे सुकलेले, चेहरे पाहिले चेहरे यांचे पडलेले. आणि म्हणून भगवंताने आवाज दिला, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. त्याने लगेच विचारला, तुझ्या मागे येऊन काय फायदा आहे? आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. याल तर या, असंच बोलतो ना पत्रिका घेऊन गेल्यावर, याल तर या. आपण समजायचं हा माझ्या लग्नाला आला नव्हता आणि या आलंच पाहिजे, या आलंच पाहिजे. आपण समजायचं मागच्या वर्षीचा आहेर बाकी आहे. विठाला भगवान याल तर या सांगतात. त्याच्यात देवाचा फायदा नव्हता, त्यांचा फायदा होता. आणि म्हणून सर्व घरी एकत्र केले. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल ते वरे तो वरी. पोटभर मिळाल्यानंतर त्यांनी एक आणि आपला उद्गार काढला, घरी ताकाचे सरवर येथे नवनीताचे पूर. आणि म्हणून रोज चोऱ्या होऊ लागल्या, रोज चोऱ्या करू लागल्या घरात सुद्धा. एक दिवस आणि यशोदा मैया काही कामात असताना आणि भगवंतानी विरजनमध्ये त्या रांजणामध्ये उडी टाकली. रांजणातला आणि लोणी आतल्या आत खाऊ लागला. तिने उन्हावणी टाकला, शिला पाणी टाकला, पण लोणी काही येत नाही. असं करता करता आणि आतमध्ये हात घातला तर भगवंताची शेंडी वर आली. अशा प्रकारे अनेक प्रकारे चोरी करू लागला. आणि म्हणून बांधून ठेवला. मला एक मुद्दा सांगायचा आहे. बांधून ठेवल्यानंतर उखल बंधन हा तुम्हाला मुद्दा माहीत आहे. उखलाला बांधला पण त्याचा परिणाम फार मोठा होता. ज्या वेळेला कुबेराची 2 मुलं नदीमध्ये खेळत होती, सरोवरामध्ये डॅममध्ये मुलींना घेऊन खेळत होती. नारद तिथून चालले होते. नारद चाललेलं पाहिल्यानंतर नारदानं पाहिलं आणि त्या मुलीने आपल्या साऱ्या आवरल्या, वस्त्र आवरले. पण ही श्रीमंताची मुलं नाही, फार माजट असतात. त्यांना कोणाला महाराज माहीत नाही ना कोणी बुवा माहीत नाही. फोन केला ना इकडनं तर काय बोलतो माहिती का, आईला महाराजलाच फोन लागला वाटतं. विठाला ते उभे राहिल्यावर नारदाचा राग आला. नारदाने शाप दिला, अरे असे वृक्षासारखे उभे राहिले, तुम्ही वृक्ष व्हाल. असं म्हटल्यानंतर पाय धरले नारदांचे, खाली आले, पाय धरले. नल कुबेर आणि मणिग्रीव त्यांचं नाव आहे. महाराज आता शाप दिला, आम्हाला उशाप द्या. त्यावेळेला नारदानी उशाप दिला, तुम्ही वृक्षच व्हाल. पण भगवंताच्या दारातले द्वापार युगामध्ये भगवान ज्या वेळेला जन्माला येईल ना त्यावेळेला त्याच्या स्पर्शाने तुमचा उद्धार होईल. आणि म्हणून ते विमला अर्जुन जोडप्याने तिथे आणि देवाच्या दारात आणि ते वृक्ष होऊन राहिले होते. एक युग गेला. द्वापार युगात भगवान जन्माला आले. त्रेकात्ता युगातली गोष्ट आहे. द्वापार युगात भगवान जन्माला आले. भगवंताला ज्या वेळेला उखलाला बांधलं ना त्यावेळेला रांगत आले आणि त्या 2 जोडप्याच्या झाडांच्या मधून आणि भगवान शिरले. काय त्याला म्हणतात, 2 झाडांचा असं जर फांद्या असतील तर त्याला काय म्हणतात मराठीत, ते पण मीच सांगू. तुम्ही बोलाल, तुम्हाला बोलवलेत कशाला, बेचका. त्या बेचक्यातून शिरले. आजूबाजूला पाहिला आणि झटकन असा झटका मारल्यावर दोन्ही झाडं उन्मलून पडली आणि त्यांच्यातून दिव्य पुरुष बाहेर आले. दिव्य 2 पुरुष बाहेर आले. आणि ते 2 पुरुष बाहेर आल्यानंतर महाराज भगवंताची काय त्या संतांची स्तुती करू लागले. धन्य आनंदाची सापडली वेल, धन्य आनंदाची सापडली वेल.
सापडली वेळ आनंदाची सापडली वेळ ते संत सज्जन भेटले कृपाल हे संत सज्जन भेटले कृपाल हे संत संगे भेटले कृपाल संत संगे भेटले कृपाल त्याने फेडियेला बुद्धीचा उमल त्याने फेडियेला बुद्धीचा उमल तेने फेडेला बुद्धीचा उमाल फेडेला बुद्धीचा उमाल दृष्टी दाखविला यशोदेचा बाल दृष्टी दाखविला यशोदेचा बाल धन्य आनंदाची सापडली वेल धन्य आनंदाची सापडली वेल ते दोन दिव्य पुरुष देवाचे संतांची स्तुती करू लागले हे भेटले आणि म्हणून आज आम्हाला देवाचा आणि भेट झाली महाराज देवाची भेट झाली अशा प्रकारे अनेक प्रकारच्या आणि चोऱ्या केल्या रोज गाराणी येऊ लागली रोज गाराणी येऊ लागली यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुली राहावे का जावे पण सख्खी आई असते ना सख्खी आई तिला कधीच राग येत नाही हो कधीच राग येत नाही ती लगेच सांगायची 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे तुम्ही लटकात घेता अलगे गोकुळ जाणारी तुम्ही लपुनियाचा भोरा आल घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी 12 घरच्या नाही 12 गावच्या महाराज सख्या आईला कधीच राग येत नाही सख्या आईला कधीच राग येत नाही एक काय झाला एक आजी निघली होती भिवंडीला जायला ती पोरं खेळत होती असं डगर घेतला फटका मारला आजीचा डोला फोडल्यानंतर आता बोलतो ही कधी भेटणार आणि म्हणून घरी गेली पायरीवर उभी राहिली काय ग गंगूबाई नाक्यावर माशी बसवत येत नाही तुझा पोरगा बघ मी भिवंडीला चाललो होतो फटका मारला आणि डोला फोडला काय बोलेला आई ती पुढे आली ना काय बोलतो मग माझ्या पिंट्याचा नेमच तसा आहे पोराचे गाणं पण शेवटी जास्तच गाराणे येऊ लागले आणि म्हणून यशोदेने सल्ला दिला उद्या जाई तो राणा सभे घेऊन गोधरा उद्या रानामध्ये जा आणि गोधना घेऊन जा आणि म्हणून सगळ्या सवंगड्यांना हाक मारली पेंद्याला सुदामयाला सगळ्यांना हाका मारल्या यमुनीच्या तीरावर गेली पण तिथं काय गप्प बसणार आहेत का आता पोराच तिथे गप्प बसणार आहेत अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज गाई गोपाळ सवंगडे बना गाई गोपाळ सवंगडे बना गाई गोपाळ सवंगडे बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ सवंगडी बना गाई नंदाचा काना खेले नंदाचा काना खेले नंदाचा काना खेले नंदाचा काना गाई गोपाळ सवंगडी बना गाई गोपाळ घेवणी बना गाई गोपाळ घेवणी बना विटी दांडू खेलू लगोरी नाना परी विटी दांडू खेलू लगोरी नाना परी विटी दांडू गेली ना बरी विटी दांडू गेली ना बरी केला मांडियेला यमुनेच्या तीरी केला मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ गाई गोपाळ यमुनीच्या तीरी गाई गोपाळ यमुना अनेक प्रकारचे खेळ खेळले पण बरोबर 12-25 झाले आणि गड्याने काठी दाखवली तुम्हाला सांगू एकदा भुका लागल्या की किती खेळ रंगात आला तरी माणसाला ते पडवत नाही बरं का खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख महाराज तुम्ही आज आल्यात पण आम्ही 8 दिवस तरपडतो आता भुका लागल्या आणि म्हणून खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा खडकावर मोठा सोडल्या पण भगवान सांगतात माझे आहे तैसे पायी नाही तरी घरी जाई चोरून या माही नवनीत आणावे महाराज देवाने सांगितलं बघ माझी शुद्ध सत्वगुणाचे तुमच्या शिदोरीमध्ये कोणाची चटणी तर कोणाची भोकरं तर कोणाचे भेंडे तर कोणाचे वांगे हे मला चालत नाही माझे आहे तसे पाय माझं आहे तसं पहा ना तर घरी जा चोरून आणा पण माझ्यासारखं आणा त्या ठिकाणी संत महात्मे होते जे बरेच जेवण जेवले होते त्यांनी सांगितलं देवा ह्या आमच्या कर्माच्या शिदोरी आहेत बरं का ह्या आमच्या कर्माच्या सगळ्यांच्या वाट्याला दुखणी सारखी नसतात
जे सुखदुःख आपल्या वाट्याला येतात हा सगळा कर्माचा भाग असतं आणि म्हणून तिथे गेल्यानंतर आपण मोकळं व्हायचं असतं. महाराज या आमच्या कर्माच्या शिदोऱ्या आहेत. तुम्हाला सांगू 4 ठिकाणी मोकळे व्हा. एक, संतांच्या जवळ गेल्यानंतर मोकळे व्हा, देवाच्या जवळ गेल्यानंतर मोकळे व्हा, वकिलाच्या जवळ गेल्यानंतर मोकळे व्हा आणि डॉक्टरच्या जवळ गेल्यानंतर मोकळे व्हायचं असतं. संतांना माहीत असतं तुका म्हणे माझं कल ते चाचणी बडबडीची वाणी आत्मसत्वे. देव सगळं जाणतो, अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे सगळं जाणतो. वकिलाला सांगा माझी ही चूक घडली आहे तेव्हा तो आपली बाजू मांडू शकतो. म्हणून तिथं मोकळं झालं पाहिजे. आणि डॉक्टरच्या जवळ गेल्यानंतर मोकळं व्हायचं असतं बरं का. डॉक्टरला सांगा इथे माझा रोग आहे, ना तर रोग राहतो छातीत ना तो डाग देतो पाठीत, सगळं उलटं होतं. म्हणून 4 ठिकाणी मोकळं व्हा. देवाच्या ठिकाणी मोकळे झाले, सगळ्यांच्या देवाला दया आली, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवान ती शिदोरी आपल्या हाताने वाटू लागली. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि तोच प्रसाद देवाच्या कृपेने, संतांच्या कृपेने, ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने, भगवान गोपालकृष्णाच्या कृपेने तुम्हा आम्हाला सगळ्या आजूबाजूच्या परिसराला आणि ग्रामस्थ मंडळ ओवली यांना तो प्रसाद प्राप्त होणार आहे. ज्या संतांच्या कृपेने हा प्रसाद 5000 वर्षापूर्वी भगवंतानी हा काला केला होता, पण तो संतांच्या कृपेने चंद्रभागेच्या तीरावर काला झाला आणि तो नित्य काला संतांच्या कृपेने आपल्यापर्यंत येऊन पोचला. तो काला संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या संतांनी आपल्याला काला दिला, प्रसाद दिला, त्या संतांचं एक वार भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अस्तु. कीर्तनाची सेवा संपलेली आहे. बरोबर 12:30 वाजलेले आहेत आणि तुम्हाला सांगू इतर कीर्तन आणि काल्याचं कीर्तन याच्यामध्ये फार फरक असतो महाराज. याला कमीत कमी 3 तास पाहिजेत. 3 तास पाहिजेत. एक तर ते कीर्तनं सकाळची लेट होतात, सुरुवात होत नाही बरोबर, आणि ते फास्ट करायचं असतं कारण याच्यात 2-3 चरित्र असतात बरं का. 7 ते 9 लेवल बरोबर आहे, पण हे कमीत कमी 3 तासाचं पाहिजे असतो. तरी पण मी फारच आणि पुढे आणि सरकत गेलो या ठिकाणी आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे. मला ताईंनी फोन केला होता, वाजवणारे चांगले आहेत. कुठले पण बामनोली, वा फार चांगले आहेत. आणि आमचे दैवते खेळणे बरेच दिवसात भेटले. खेळणे या ठिकाणी आले. आमचे विठोबा जुने मित्र आहेत आणि गणेश महाराज, अशोक पाटील, हे सगळी मित्रमंडळी आमचे दोन्ही विनेकरी फार चांगली आहेत. आणि या ठिकाणी द्वारकानाथ महाराज आणि समाजसेवा करतात, सार्वजनिक काय लग्नाचा कार्य करतात, फार मोठं असतं त्यांचं. अरे बापरे, जुने जनार्दन पाटील, आता ते नवीन आलेत म्हणून ते बसले, नाही तर मग ते वाजवले असते. द्वारकानाथ पाटील या ठिकाणी आले. आमचे भगवान सोयरे या ठिकाणी आलेले आहेत. जयंत पाटील अंजूरवरून आलेले आहेत. आणि आमचे वसंत पाटील या ठिकाणी 3 दिवस ते फोन करत होते. अशा प्रकारे एकटे आमचा प्रकाश सीताराम पाटील या दिंडीचे अध्यक्ष आहेत. आणि आमच्या हर्षेला पाटील डोंबिवलीवरून आलेले आहेत. आणि प्रतिज्ञा पाटील हेदुटण्यावरून आलेले आहेत. या सगळ्या उज्ज्वलाताईंच्या मैत्रिणी आहेत बरं का. या माझ्याकरता नाही, त्यांच्याकरता आल्यात बरं. असतो तेव्हा एकट्याचा नवे खेळ म्हणून मेल मिलविला, अशा प्रकारे. आणि हा उत्सव फार जोमाने यावत चंद्रदेवा करो. मी देवाकडे एक प्रार्थना करतो. का वर्षाकाली सरिता जैसी चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नवे भजता श्रद्धा दिसे. 114 वर्ष झाले बरं का. 114 150 वर्षाचा उत्सव आपण डोळ्याने पाहावं अशी सगळ्यांना आणि भगवंतानी निरोगी आणि उदंड आयुष्य देवो आणि हा उत्सवाचा आनंद आपल्याला सगळ्यांना मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि वाढती वाणी मी या ठिकाणी थांबवतो. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. शिंके लावे होतो तिघांचे मी वरी, होतो तिघांचे होतो तिघांचे मी वरी, होतो तिघांचे मी वरी, होतो तिघांचे मी वरी, होतो तिघांचे मी वरी. तुम्ही वारे दोईकडे, तुम्ही वारे दोन्हीकडे.
अवकाश भूमी वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी वाहते त्या धारा वाहते त्या या रे दोहीचा कोपरा या रे दोहीचा कोपरा यारे रोहीच्या कोपरा यारे दोहीच्या कोपरा यारे रोहीच्या कोपरा यारे रोहीच्या तुका मने डोका तुका मने डोका तुका मने डोका तुका मने डोका निकाऊने ने दे निकाऊने ने दे आणि कवने ने दिये का आणि कवने ने दिये का पुणे ने दिये का आणि कवने ने दिये का कृष्ण अवघाटने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडली तुका म्हणे भूमंडली सर्वांनी खाली बसा भूमंडली तुका म्हणे भूमंडली आम्ही बळी वीर गडे आम्ही बळी वीर गडे काला वाटू एकामेका काला वाटू एकामेका आम्ही बळे वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे काला वाटू